सरत्या वर्षाला निरोप देऊन संपूर्ण जगभरात नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। 2025 या नवीन वर्षाच्या दरम्यान एक वेगळी बातमी आहे। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत नव्या जोमानं कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत। राज ठाकरे यांनी म्हटलंय की निवडणुकीतला पराभव विसरून कामाला लागा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। एक पत्रच त्यांनी मनसैनिकांच्या नावे लिहिलेलं आहे। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या बळीराजाच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। राज ठाकरे म्हणतात मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतो, लोक मनसेकडे येतात मात्र मतदानाच्या वेळेस विसर पडतो। विधानसभा निकालात काय घडलं यावर मंथन सुरू, लवकरच सविस्तर बोले। जे घडलं ते विसरा, वास्तव स्वीकारून आता पुढे जाऊ। निकालानंतर काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली। मनसेनं दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि ते आपण केलं देखील। मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातो। मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन। महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत त्यासाठी संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरू करा। महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा। तरीही काही घडलं नाही तर नराधमांना चांगलं फोडून काढा। आपल्या शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा। नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्यानं कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा।